आपल्याला पाहायचं आहे. ओके, सो I'll continue this chapter. Just 1 second. Psychological classification. Okay, so this 12th and 13th number, agroforestry, definition, importance, classification of agroforestry system, criteria of selection of trees in agroforestry. ओके, सो आपण फॉरेस्ट्री मध्ये पाहिलं आहे की फॉरेस्ट्री कशामध्ये क्लासिफाईड होते. फॉरेस्ट्री म्हणजे काय आणि त्याचं क्लासिफिकेशन. ओके, सो इट वॉज रिलेटेड विथ दी ग्रोईंग ऑफ फॉरेस्ट ट्रीज, इट्स मेंटेनन्स, केअर. ओके, आणि क्लासिफिकेशन मध्ये आपण पाहिलं आहे ट्रॉपिकल, टेम्परेट, सब ट्रॉपिकल अँड ड्रॉट किंवा जे काही म्हणजे कमी पाण्याचं असणारं आपण पाहिलं होतं डेझर्ट. ओके, सो ते 4 प्रकारचे फॉरेस्ट आणि त्याचे सब टाइप्स आपण क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट्री मध्ये पाहिलं होतं. अँड नाव ॲग्रोफॉरेस्ट्री इज अनदर कॉन्सेप्ट इन युअर सिलेबस. ओके, सो कॉन्सेप्ट ऑफ ॲग्रोफॉरेस्ट्री इन दॅट ॲग्रोफॉरेस्ट्री इज अ collective name for land use systems involving trees combined with crops and or animals on the same unit of land. Means आपण आपल्या इकडे जे रुरल एरिया मध्ये ऍग्रिकल्चर अँड अलॉंग विथ दॅट जे काही अलाइड बिझनेसेस, ऍग्री बेस्ड बिझनेसेस किंवा ऍग्री बेस्ड वर्क केलं जातं. सो लाईक दॅट ॲग्रोफॉरेस्ट्री मध्ये पण काय आहे तर लँड यूज अशा पद्धतीने करायची ज्याच्यावरती वी आर हॅव्हिंग ट्रीज अल्सो अँड वी आर हॅव्हिंग ॲनिमल्स अल्सो. ओके, so it combines production of multiple outputs with protection of resource base, places emphasis on the use of multiple indigenous trees and shrubs, which is particularly suitable for low input condition. Okay, and it involves interplay of socio-cultural values more than in most other land use systems. So it is structurally and functionally more complex than monoculture. Okay, so forestry मध्ये we are not having means specific plantation of forest trees. Okay, म्हणजे तिकडे 2 पद्धतीचं आपण रिजनरेशन पाहिलं होतं. पहिला मध्ये नॅचरल वे अँड सेकंड वन वॉज आर्टिफिशियल वे. ओके, सो इन आर्टिफिशियल वे मध्ये वी हॅव स्टडीड सिलेक्शन ऑफ लँड किंवा सिलेक्शन ऑफ डिफरंट क्लायमेटिक फॅक्टर्स, सिलेक्शन ऑफ स्पेसीज. ओके, सो ते कशामध्ये आपण पाहत होतो जेव्हा आपण आर्टिफिशियल फॉरेस्ट एस्टॅब्लिश करायला जाणार होतो. तर आठवतंय की नाही तुम्हाला? म्हणजे मी हे शिकवलं आहे तुम्हाला, सो तुम्हाला आठवत असावं आय थिंक. ओके, सो आता केअरफुली रीड करा. सो तुम्हाला लिंक लागेल की ॲग्रोफॉरेस्ट्री इज अ डिफरंट टर्म अँड फॉरेस्ट्री इज अ डिफरंट टर्म. ओके, सो त्याच्यामध्ये पण आर्टिफिशियल अँड नॅचरल रिजनरेशन ऑफ फॉरेस्ट आहे आणि ॲग्रोफॉरेस्ट्री मध्ये आपण लाईक वे म्हणजे जसं की ते फॉरेस्ट्री आहे तसंच ॲग्रोफॉरेस्ट्री आहे. थोडं कन्फ्युजिंग होईल म्हणून मी तुम्हाला एकत्र सांगते की ते कसं डिफर करतं ॲग्रोफॉरेस्ट्री पेक्षा. ओके, फॉरेस्ट्री कशी डिफर करते ॲग्रोफॉरेस्ट्री पेक्षा. सो इट इज स्ट्रक्चरली अँड फंक्शनली मोर कॉम्प्लेक्स दॅन मोनोकल्चर. तिकडे आपण स्पीसीजना फक्त आर्टिफिशियल रिजनरेशन जर का करत असो आपण फॉरेस्ट तरच आपण स्पीसीज चूज करत होतो. अदरवाइज इट वॉज अ काइंड ऑफ मोनोकल्चर. ओके, म्हणजे जे काही नॅचरली ग्रो होतील फॉरेस्ट्रीज त्याच्यामध्ये वाईड व्हरायटी पण असू शकते किंवा जे काही नॅचरली ग्रोन झालेले ट्रीज आहेत त्याचे सीड्स फॉल आउट होऊन नॅचरली प्रोपॅगेशन होण्याचे चान्सेस जास्त होते. ओके, सो understand this concept of agroforestry. Okay, so it can be defined as agroforestry is any sustainable land use system that maintains or increases total yield by combining food crops with tree crops. Okay, or livestock on the same unit of land, either alternately or at the same time using management practices that suit the social and cultural characteristics of the local people.
and the economic and ecological conditions of the area. म्हणजे काय, तर एकाच लँडवरती जिथं आपण आतापर्यंत शेती करत होतो, सिरियल्स, पल्सेस अँड अदर फूड फॉडर्स, क्रॉप्स जे आपण ग्रो करत होतो, तर जसं की आपल्याकडे बांधावरती मोठमोठी झाडं लावलेली असतात, हो की नाही? कधी कधी ते वीड क्रॉप्स पण असतात, पण आपल्याला समजत नाही की ते वीड क्रॉप्स आहेत. आणि जर का आपण त्यांना रिमूव्ह करून मॅनेज केला तो बांध शेतावरचा, तर वी कॅन गो फॉर ऍग्रो फॉरेस्ट्री लाईक सिस्टम इन युअर ओन फील्ड. ओके, जर का त्या बांधावरती आपण युजफुल फॉरेस्ट ट्रीज ना प्लांट केलं, अलॉंग विथ दॅट वी आर हॅव्हिंग मेन क्रॉप इन अवर फील्ड. आणि जर का काही अॅनिमल लाईव्ह स्टॉक जरी रेअरिंग केलं त्यांचं, then it will be a kind of agroforestry. Okay, on same unit of land we are having food crops, we are having forest trees, and we are having livestock. Okay, so याच्यामुळे काय होईल, तर इकॉनॉमिक आणि इकॉलॉजिकल कंडिशन्स ना ते फेवरेबल आहे. ओके, म्हणजे यू विल बी हॅव्हिंग वाईड income source through that. Okay, and the efficient use of the environmental resources, so it will be a sustainable way. ओके, म्हणजे जे काही नॅचरली अवेलेबल रिसोर्सेस आहेत आपण त्यांचाच यूज करून वी आर गोइंग टू इन्व्हेस्ट जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत, जसे की अॅनिमल्सचं कावडंग आहे, वी आर युझिंग दॅट रॉटन FYM टू दी फार्म. ओके, सो त्या फार्म मधून जे काही फॉडर क्रॉप्स येणार आहे, अँड वी आर हॅव्हिंग दॅट फॉडर टू द अॅनिमल्स. So like that, it is a sustainable way of farming. Okay, so importance of agroforestry. So here its importance have been divided into like environmental, economic, social. Okay, so environmental, जसं मी तुम्हाला आता सांगितलं एक एक्झाम्पल देऊन, की फॉडर क्रॉप्स जे आपण आपल्या मेनलँड मध्ये उगवतो ते, आणि अॅनिमल्सचं फीडिंग अँड अॅनिमल्सचं बाय प्रोडक्ट can be used as a main fertilizer to the soil. Okay, so like that it is a cycle which is a sustainable. Okay, so economic, like increment in outputs of food and fuel wood, जे मी तुम्हाला सांगितलं. And social, it will enhance the standard of living. Okay, so it will be having sustained employment and higher income, improvement in nutrition and health. So stabilization and improvement of communities through elimination of the need to shift sites of farm activities. Social मध्ये जे काही आपण एम्प्लॉयमेंट ची स्कॅरेसिटी असल्यामुळे शिफ्टिंग होतं किंवा मायग्रेशन होतं, सो इट विल बी रिड्यूस ड्यू टू वाईड इन्कम सोर्स obtained through this agroforestry cultivation practice. Okay, so classification of agroforestry system. So Nair, who have classified agroforestry systems in 1987 into 4 criteria. Okay, so what are those 4 criteria? So first one is structural basis, second one is functional basis, third one is socio-economic basis, and fourth one is ecological basis. Okay, so in structural basis there are 2 components, like nature of components and arrangement of components. Okay, so in nature of components, agricultural systems, silvipastoral system, agro-silvopastoral system, and other systems. Okay, so we are going to see one by one. Like now we are going to see agricultural system, which comes under nature of components. Okay, so in agricultural systems, improved fallow species in shifting cultivation, the Tungya system, multi-species tree gardens, allié cropping, multi-purpose trees and shrubs on farmland, crop combination with plantation crops, agroforestry fuel wood plantation, shelter belts, windbreaks, soil conservation, hedges. Okay, so याच्यामध्ये जे काही recommended practices आहेत to have a sustainable way of farming. Okay, so हे सगळे जे ways आहेत to avoid monocropping and to reduce the use of synthetic inputs. Okay,
सो जे काही आपण अले क्रॉपिंग करतो, मिक्स क्रॉपिंग करतो, मल्टीपर्पज ट्रीज आणि श्रब्स लावतो किंवा फ्युएल वूड प्लांटेशन करतो, शेल्टर बेल्ट्स, विंड ब्रेक्स, सॉइल कॉन्झर्वेशन करण्यासाठी आपण काय करतो, हेजेस ग्रो करतो. सो हे सगळे जे प्रॅक्टिसेस आहेत, तर ते कशासाठी केले जातात? जर का तुम्हाला डेफिनेशन समजली असेल अॅग्रो फॉरेस्ट्रीची, ओके. सो त्याच्यामध्ये अॅग्रो फॉरेस्ट्रीवरती आपण 3 गोष्टी ॲट द सेम टाईम ऑन सेम लँड करतो. आपलं जे काही फूड क्रॉप आहे ते, आपले फॉरेस्ट्रीज अँड लाईव्हस्टॉक रेअरिंग, ओके. सो लाइक दॅट ह्याचं क्लासिफिकेशन कसं म्हणजे कसं याचं क्लासिफिकेशन होतंय तर कसं होतंय ऑन स्ट्रक्चरल बेसिस. जर का आपण स्ट्रक्चरल बेसिस वरती समजलं आपल्याला अॅग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय आणि ते कशी क्लासिफाय होते हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. ओके. सो ऍग्रिकल्चरल सिस्टम हे नेचर ऑफ कॉम्पोनंट्स ऑन स्ट्रक्चरल बेसिस, की अॅग्रो फॉरेस्ट्री स्ट्रक्चरल बेस वरती कशी क्लासिफाय होते. तर जे काही वेज आहेत, अलाय क्रॉपिंग किंवा मिक्स क्रॉपिंग, मल्टीपर्पज मल्टी स्पीसीज ट्री गार्डन्स, इम्प्रूव्ड फॅलो स्पीसीज, विंड ब्रेक, शेल्टर ब्रेक्स, तर यांचं सगळ्यांचं काम काय आहे? टू फॅसिलिटेट दी स्ट्रक्चर ऑफ अॅग्रो फॉरेस्ट्री. ओके. म्हणजे तुम्ही कसे अॅग्रो फॉरेस्ट्री करणार आहात, तर त्याचे हे डिफरंट कॉम्पोनंट्स आहेत. ओके. सो जसं की अॅग्रो फॉरेस्ट्री मध्ये इट्स अ मिक्सचर ऑफ 2 to 3 different components like animals, like forest trees and fodder trees. ओके. सो अलाय क्रॉपिंग मध्ये काय असतं, तर तुम्ही एकाच वेळी वेगवेगळ्या हाईटची क्रॉप्स तुम्ही काय करता, त्यांचं कल्टिवेशन करता. ओके. सो विंड ब्रेक्स आणि शेल्टर ब्रेक्स हे काय काम करतात, तर ते तुम्हाला नॅचरली म्हणजे नॅचरली तुम्हाला काय करतात, ते शेल्टर प्रोव्हाइड करतात तुमच्या मेन प्लांटला. ओके. सो इट विल रिड्यूस दी हार्म्स असोसिएटेड विथ द नॅचरल कलॅमिटीज. जे काही नेचर बेस्ड इन्सिडन्स आहेत, जसं की हेवी रेनफॉल आहे किंवा काही ठिकाणी फ्रॉस्टचा अटॅक असेल किंवा काही ठिकाणी विंडमुळे जे काही क्रॉपचं नुकसान होतं. सो त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला हे शेल्टर प्रोव्हाइड करतं. ओके. सो त्या पर्पजनी वी आर गोइंग टू हॅव शेल्टर बेल्ट्स अँड विंड बेल्ट्स. जसं की हेजेस, जर का तुम्ही बांधावरती असे हेजेस प्लांट केले, जे मातीची मुळं घट्ट, मातीमध्ये त्यांची मुळं घट्ट रोवून पकडतात, तर त्याच्यामुळे काय होतं, तर सॉइल कॉन्झर्वेशन, इट विल लीड टू द सॉइल कॉन्झर्वेशन. ओके. सो मीन्स वी कॅन गो फॉर द अॅग्रो फॉरेस्ट्री अलॉंग विथ दॅट हॅव्हिंग स्ट्रॅटेजी इन युअर माइंड. म्हणजे तुम्ही फक्त अॅग्रो फॉरेस्ट्री म्हणजे मला 3 गोष्टी माहिती आहेत, मी फॉरेस्ट्री लावू शकतो, फॉडर क्रॉप लावू शकतो आणि अॅनिमल रेअर करतो. बट अलॉंग विथ दॅट आपण त्या प्रत्येक बेसवरती बेसचा विचार करत, म्हणजे प्रत्येक बेसचा विचार करत, की सॉइल कॉन्झर्वेशन कशा पद्धतीने होऊ शकेल. जे काही मी मध्ये क्रॉप लावणार आहे, समजा मी फॉडर क्रॉप लावत आहे, ग्रासेस लावत आहे, तर त्याचं कॉन्झर्वेशन किंवा त्याला शेल्टर कसं मी प्रोव्हाइड करू शकतो. ओके. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करता ऍग्रिकल्चरल सिस्टम अंडर नेचर ऑफ कॉम्पोनंट्स मध्ये एक्सप्लेन केलेली आहे. ओके. सो इन सिल्वो पास्चरल सिस्टम, प्रोटीन बँक, live fence of fodder trees and shrubs on pastures. ओके. सो सिल्वो पास्चरल म्हणजे काय असतं, तर आपलं जे मेन क्रॉप असतं, जे काही आपण फॉडर क्रॉप असेल किंवा फूड ग्रेन क्रॉप आहे, अँड प्लस जे फॉरेस्ट ट्रीज आहेत. ओके. सो या 2 मेन कॉम्पोनंट्सचा सिल्वी पास्चरल सिस्टम मध्ये कॉम्बिनेशन आहे. ओके. सो अॅग्रो सिल्वी पास्चरल सिस्टम्स, इट इज हॅव्हिंग होम गार्डन. ओके. जसे की होम गार्डन मध्ये करी लीफच्या ट्री पासून छोटे छोटे कोरिएंडरचे ग्रीन हब्स पर्यंत, हो की नाही. मग त्याच्यामध्ये टोमॅटो किंवा आपल्याला हवे असणारे काही मेडिसिन्स, ओके, जसे की मिंट आहे, ओके, किंवा जिंजर, या सगळ्या छोट्या छोट्या मेडिसिनल प्लस होम गार्डन, म्हणजे तुम्हाला जे रेग्युलरली लागतात त्या, फ्रॉम ट्री टू द स्मॉल ग्रीन हब्स पर्यंत वी कॅन हॅव. सो ते कशामध्ये येतं, तर अॅग्रो सिल्वो पास्चरल सिस्टम मध्ये येतं. ओके. सो अदर सिस्टम्स लाईक ऍग्रिकल्चर विथ ट्रीज, ऍक्वा फॉरेस्ट्री, मल्टीपर्पज वूड लॉट्स. ओके. सो apiculture with trees, sorry, I said it like agriculture. Okay. So apiculture is related with the honeybees. Okay. Rearing of honeybees. So why we go to rear honeybees? Because in some plants where they are cross pollinated,
सो जे काही प्लांट्स असतात, जे क्रॉस पॉलिनेशन होतं ज्यांच्यामध्ये, सो देर मस्ट बी अ प्रेझेन्स ऑफ हनी बीज. कारण जर का हनी बीज, बंबल बीज नसतील, तर त्यांचे क्रॉस पॉलिनेशन वरती बॅड इम्पॅक्ट होईल. म्हणजे असे रिसर्च स्टडीज झालेले आहेत, की जर का तुम्ही हनी बीजचं रेअरिंग केलं आहे, तर तुमचं 20 to 30% पर्यंत यील्ड इन्क्रीज झालेली आहे. ओके. सो ॲपिकल्चर विथ ट्रीज आणि ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये जर का आपण असे ट्रीज जसं की काही स्पेसिफिक ट्रीज असतात, ओके, ज्यांच्यामध्ये जास्त काय म्हणतो तो ते जे येतात ना घ्यायला, ज्याच्यावरती फीड करतात हनी बीज. ओके. सो नेक्टर. ओके. सो त्या नेक्टरवरती काय करतात हनी बीज फीड करतात. सो ज्या प्लांट्समध्ये हाय नेक्टर फॉर्मेशन होतं, जसं की मेरीगोल्ड. ओके. हे एक प्लांट आहे ज्याच्यावरती जास्त नेक्टर फॉर्मेशन होतं आणि त्या प्लांटकडे जास्त हनी बीज अट्रॅक्ट होतात. जर का तुम्ही तशा पद्धतीचं हनी बी रेअरिंग करणार असाल, म्हणजे सो हे पण काइंड कशामध्ये येतं, जसं की आपण लाईव्ह स्टॉक करत होतो आणि त्याचं फर्टिलायझर म्हणून आपण शेतामध्ये यूज करत होतो. तसंच मेरीगोल्डची फुलं आहेत, की जे आपलं बाय प्रॉडक्ट आहे आणि ॲज लाइक लाईव्ह स्टॉक होतं, तशा हनी बीज आपण रेअर करतोय, की ज्या त्या मेरीगोल्ड वरती डिपेंड करणार आहेत. ओके. सो लाइक दॅट म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल, की ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये कुठले-कुठले डिफरंट कॉम्पोनंट्स येऊ शकतात. ओके. सो द सेकंड वन इज द functional basis. Okay. So productive functions and protective functions. In productive functions, food, fodder, fuel wood, cloth, shelter, NTFPs, protective functions, again windbreak, shelter breaks, soil conservation, soil improvement and shade. Okay. So on the basis of functions like productive or protective. So these all are the productive functions. Okay. We are getting food, fodder, fuel wood, cloth, etc. So socio-economic classification in that commercial, intermediate and subsistence systems. And the D1 is the ecological classification, humid, semi-arid and highline. Okay. So जे काही सोशिओ इकॉनॉमिक क्लासिफिकेशन होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, की जे काही आपल्याला प्रोडक्ट्स मिळतात, बाय प्रोडक्ट्स मिळतात. सो ते आपण कमर्शियल बेसवरती जसं की हाय व्हॅल्यू टिम्बर, एक्झाम्पल इज रोजवूड. ओके. सो वी कॅन ग्रो रोजवूड जिथे त्याची फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन आहे. सो दॅट द पीपल आर लिव्हिंग देअर कॅन गेट मॅक्झिमम इन्कम. ओके. सो त्या रोजवूडच्या कल्टिव्हेशन मधून त्यांना मॅक्झिमम इन्कम मिळेल. अँड इंटरमिजिएट सिस्टम. सो वी कॅन गो फॉर इंटरमिजिएट सिस्टम लाईक जसं की मेडिसिनल प्लांट्स आहेत, जसं की डाबर चं च्यवनप्राश मिळतं आपल्याला. जर का तुम्ही त्याचं प्रिपरेशन कसं करतात हे पाहिलं, तर तुम्हाला समजेल की किती डिफरंट प्रकारचे मेडिसिन्स आणि मेडिसिनल प्लांट्सचे प्लांट पार्ट्सचा यूज केला जातो त्याच्यामध्ये आणि कितीतरी लोक ते प्रोव्हाइड करतात. ओके. सो इट इज अ काइंड ऑफ intermediate system too. Okay. And subsistence, so like that key it is also providing some socio-economic basis. All right. And in ecological classification, humid, semi-arid and highlands, like we have seen in the forestry classification. So it is like that only. Okay. So again they have again described it, but we have seen a lot. Okay. So you can go through this. All right. I'll just show you the pictures. So agro silvicultural systems, जसं की आपण पाहिलं मेन फूड फॉडर क्रॉप आहे आणि साईडला त्याच्या बांधावरती मोठे मोठे ट्रीज लावलेले आहेत. ओके. सो सिल्व्हो पास्चरल सिस्टम, त्याच्यामध्ये अजून काय होतं, अगेन इट इज क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. ओके. सो फर्स्ट we will see the definition. The production of woody plants combined with pasture is referred to silvopasture system. And the trees and shrubs may be used primarily to produce fodder for livestock, or they may be grown for timber, fuel wood, fruit, or to improve the soil. So protein bank, live fence of fodder trees and hedges, trees and shrubs on the pasture. So in protein bank, जे प्रोटीन रिच ट्रीज आहेत ते प्लांट केले जातात अराउंड द फार्म लाईन. ओके. सो जे प्रोटीन बँक मध्ये कुठले कुठले प्रोटीन रिच ट्रीज आहेत, जसं की अकॅशिया, अल्बिझिया, अझॅडिरॅक्टा. ओके. सो
आता जे काही मी तुम्हाला एक्झाम्पल्सची नावं देते, सो तुम्हाला हे समजणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्सरसाइज करायची आहे. ओके. काय एक्सरसाइज करायची जी मी सेकंड सेमच्या स्टुडंटना पण हा कोर्स आहे. तर त्यांना मी ती सांगितली आणि त्यांनी ती कंप्लीट करून मला सेंड पण केली. ओके. सो तुम्हाला पण ही एक्सरसाइज करायची. मी तुम्हाला मॅन्युअलची कॉपी शेअर करेन. अदरवाईज आय विल शेअर यू द लिंक आणि तुम्ही त्या लिंकला जॉईन करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ओके. सो जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला पण शेअर होऊन जाईल. त्यांचा जो ग्रुप आहे तो त्या स्टुडंटनीच बनवलाय. सो मी तुम्हाला शेअर करते, तुम्ही पण त्याला जॉईन व्हा. तर त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, एक वर्ड फाईल क्रिएट करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही टेबल बनवणार आणि जे काही मॅन्युअलची मी तुम्हाला कॉपी शेअर करेन, त्याच्यामध्ये लास्ट एक्सरसाइज अशी आहे की बोटॅनिकल नेम आहेत फॉरेस्ट्रीचे, त्याची फॅमिली आहे, त्याचा मेडिसिनल यूज किंवा अदर यूज जो काही आहे तो मेन्शन केलेला आहे. आणि म्हणजे हे जे 3 कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये, अलॉंग विथ दॅट यू हॅव टू प्रिपेअर द 4th नंबर कॉलम. ओके. तुम्हाला 4था कॉलम त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही काय काम करणार आहात, तर हे जे काही मी नावं वाचले ना आता, अकॅशिया, अल्बिझिया, अझॅडिरॅक्टा, तर ह्या सगळ्या स्पीसीजची जी नावं त्याच्यामध्ये असणार आहेत, त्या मॅन्युअलच्या लास्ट एक्सरसाइज मध्ये त्याचे फोटोग्राफ्स तुम्हाला तिकडे पेस्ट करायचे. ओके. गुगल वरून घेऊन. सो तुम्हाला तशी एक एक्सरसाइजची शीट बनवायची आहे. सो अराउंड 100 ट्री स्पेसीज आहेत जे आपल्याला फॉरेस्ट्री मध्ये शिकायचे आहेत. सो तुम्ही जेव्हा जर का तुम्ही ते रेग्युलर रीड करत राहिलात फॉर 8 to 10 days, तर तुमच्या एकदम डोक्यात फिट बसेल की कुठल्या स्पेसीजचा काय इम्पॉर्टन्स आहे, त्याचं बोटॅनिकल नेम काय आहे, त्याची फॅमिली काय आहे. ओके. आणि जेव्हा प्रोटीन बँक मध्ये मग तुम्ही त्यातलं एक्झाम्पल तुम्ही यू विल बी पुटिंग द एक्झाम्पल्स हिअर. म्हणजे तुम्हाला इथे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची गरज नाहीये. तिकडच्या चार्ट मधून तुम्ही आपोआप ते एक्झाम्पल्स इकडे टाकून द्याल. ओके. जसं की लाईव्ह फेन्स मध्ये तुम्हाला तिकडे तुम्ही जर का व्यवस्थित चार्ट बनवला, त्याचे अदर युजेस मध्ये इफ यू आर मेन्शनिंग that gliricidia, under gliricidia it can be used as a fodder tree or hedges, then you will be putting that gliricidia from your chart into this. Okay. सो इन युअर एक्झाम्स किंवा तुम्हाला स्पॉटिंगला तर 40 मार्कांचं स्पॉटिंग सगळं याच्यावरतीच असणार आहे की आयडेंटिफिकेशन ऑफ फॉरेस्ट ट्रीज. ऑल राईट. सो त्याचा विचार करून मी त्या मुलांना ती एक्सरसाइज बनवायला सांगितली होती. तुमच्या एक्झाम्स होत्या तोपर्यंत त्यांनी ती एक्सरसाइज बनवून मला सेंड केली आहे. सो नाव आय एम टेलिंग यू टू प्रिपेअर दॅट एक्सरसाइज. ऑल राईट. So you have to prepare it and have to submit it. Okay. So today is I think 28th. So you have to prepare it until 7th September. Okay. So the next one is trees and shrubs. So in that, acacia species is mostly used. Okay. So agro-silvopastoral system. याच्यामध्ये woody perennials combined with annual and pastures. Okay, so this system is grouped into 2 categories like home gardens and woody hedge groves. So जसं मी होम गार्डन्स मध्ये तुम्हाला सांगितलं की मेनी स्पेसीज ऑफ ट्रीज, बुशेस, व्हेजिटेबल अँड अदर हर्बाशियस प्लांट्स असतात. सो द सेम थिंग इट्स कवर्ड अंडर हिअर. सो चॉईस ऑफ स्पीसीज. सो लाईक वुडी स्पेसीज मध्ये मी तुम्हाला सांगितलं की मँजिफेरा इंडिका म्हणजे काय, मँगो आहे. म्हणजे मँगोचं ट्री पण तुमच्या होम गार्डन मध्ये असू शकतं, सॅपोटा असू शकतो, करी लीफचं ट्री असू शकतं. ओके. सो लाईक दॅट स्मॉल हर्ब्स लाईक भेंडी, ओनियन, कॅबेज, लाईक दॅट. ओके. सो वुडी hedge grows in that woody hedges like erythrina, ल्युसेना, सिसबेनिया. सो हे जे मोठे क्रॉप्स आहेत की जे ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स लाईक असतात. ओके. सो यू कॅन ग्रो देम टू. अँड अदर सिस्टम्स लाईक ॲपिकल्चर, जे मी तुम्हाला व्हेरियस हनी प्रोड्युसिंग ट्रीज च पण एक्झाम्पल्सनी सांगितलं आहे. लाईक ॲक्वा फॉरेस्ट्री, इन दॅट वी हॅव टू रेअर द फिश. ओके. सो फिशचं पण रेअरिंग केलं जातं अँड इट इज अ प्रॉमिनंट बिझनेस ऑल्सो. जिथे कुठे तलाव आहेत किंवा नॅचरली वॉटर रिझर्व्हर्स आहेत, सो तिथे इट इज अ न्यू एमर्जिंग बिझनेस. ओके. सो मिक्स्ड वूड लॉट्स, in that multi-purpose trees are grown mixed or separately, planted for various purpose like wood, fodder, soil conservation and soil reclamation. So arrangement of components, in that spatial arrangement, temporal arrangement. Okay.
So in spatial arrangement of plants in an agroforestry, mixture may result in dense mixed stand or in sparse mixed stand. म्हणजे काय तर as in home garden किंवा as in most systems of trees मध्ये जशी काही अरेंजमेंट केली जाते, सो ते स्पॅशियल अरेंजमेंट मध्ये येतं. अँड इन टेम्पोरल अरेंजमेंट मध्ये काय येतं, तर it is having various forms. Like an extreme example is the conventional shifting cultivation involving 2 to 4 years of cropping and more than 15 years of fallow cycle, when a selected woody species or mixture of species may be planted. म्हणजे टेम्पोरल मध्ये तुम्ही सिलेक्टेड स्पीसीज फॉर लेस शॉर्ट पिरियड साठी यूज केलं जातं. सो फंक्शनल बेसिस जसे की आपण पाहिलं प्रोडक्टिव्ह मध्ये फूड, फॉडर, फ्युएल, सो सेम they have explained it here. So in commercial agroforestry system, मी तुम्हाला सांगितलं की टिंबर साठी हाय व्हॅल्यू टिंबर साठी अँड अदर दॅन दॅट रबर, ऑइल पाम, कोकोनट आर दी परमनंट अंडर प्लांटिंग ऑफ फूड क्रॉप्स and the commercial production shade tolerating plantation crops such as coffee, tea, cocoa, etc. Okay, so intermediate agroforestry systems, in that production of perennial crops, cash crops on farms wherein the cash crops fulfill the cash needs and the food crops meet the family's food income, food needs. म्हणजे cash crop आणि food crops दोन्ही पण लावल्यामुळे cash crops मधून you will be having economic returns and through food crops you will be having food grains. Okay, so like that in ecological classification, humid, semi-arid and highland. So we have seen it in forestry more exclusively. Okay, so criteria of selection of trees in agroforestry. So काय criteria असेल, जसे की आपण आर्टिफिशियल रिजनरेशन मध्ये क्रायटेरिया पाहिला होता, सिलेक्शन ऑफ स्पीसीज. सो सेम लाईक दॅट की सोर्स ऑफ फ्रूट, नट्स, edible leaves, sources of construction of material, cost, lumber, branches for use as a wattle. Okay, so sources of non-edible material including sap, resins, tannins, insecticides, sources of fuel, beautification, shade, soil conservation, improvement of soil fertility. So in order to plan for the use of trees in agroforestry system, considerable knowledge of their properties is necessary. Why? Because काय होतं, जर का तुम्ही काही हार्ड रेजिस्टंट ट्री स्पेसिस ना एकदम अनफेवरेबल क्लायमेट मध्ये इंट्रोड्यूस करत असाल, सो इट विल बी quite difficult to them to grow. Okay, so choice is important according to the agroclimatic zones. आणि त्या ज्या ट्री स्पेसिस आहेत त्याच्यानुसार आपल्याला त्यांचं सिलेक्शन करणं गरजेचं आहे. ओके, सो हिअर इज वन टेबल which indicates trees or large shrubs with edible products for agroforestry system. Okay, so like that you have to prepare one table. Okay, so some non trees. So कुठले ट्री स्पेसिस आहेत याच्यामध्ये, कॅशू, सोरसॉब, बॉर्सम, हे बाल्सम पाम आहे, त्याचं स्पेलिंग बॉर्सॅसस म्हणजे त्याचं बोटॅनिकल नेम आहे ते बॉर्सॅसस मधलं, सो त्याला तिथं असं म्हटलंय. So pigeon pea, papaya, chaya, coconut, coffee, mother of cocoa. Okay, so cassava, guava, etc. So these are the trees की जे edible products म्हणजे which are having edible products too. Okay, की जे आपण फॉरेस्ट ट्रीज मध्ये पण ग्रो करू शकतो. And the non trees. So any crop plant can be used in agroforestry systems. The choice of crop plants in designing such a systems should be based on these crops already produced in a particular region, either for marketing, feeding animals, or for more consumption, or that have great promise for production in that region. So in keeping with the philosophy of agroforestry, however, other values to be considered in crop selection include proper nutrition, self-sufficiency, and soil protection. Thus, selection of crops requires a judgment based on knowledge of the crops, adaptation, production uses, as well as family needs. Okay, so opportunities for barter, markets, any farm animal can be used in agroforestry system. The choice of animal
will be based on the value of the farmer, places on animal derived benefits, including income, food, labor, food products, use of crop residue and manure. All right. So this was related with the agroforestry, its classification, different plant species for along with the edible produce products for agroforestry system and some examples. Okay. So I think I have made clear this topic to you. Okay. So that was okay. Have you understood all?